गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल कॉर्पोरेट टॅरो. आज आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीपल बॉर्न इन ऑक्टोबर. लेट्स बिगिन विथ अ प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बघितलं ज्यांचे जन्म सप्टेंबर महिन्यामध्ये झालेले आहेत अशा लोकांबद्दल. जानेवारी टू सप्टेंबरपर्यंत आपण बघून झालेलं आहे. आज आपण ऑक्टोबर महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करणार आहोत. सो ऑक्टोबर हा वर्षातला 10वा महिना आहे. 10, सो 1 + 0 = 1. सो ह्यांचा जो कारकग्रह आहे तो आहे सन, सूर्य. सो या लोकांना सूर्याची पूर्ण एनर्जी आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मिळत असतात. पण यांच्याबरोबर ॲडिशनल एक 0 पण आहे. तर हा 0 जो आहे तो बनतो हिरो. कारण 0 ज्याही नंबरच्या बरोबर जातो त्याची ताकद 10 पटीने वाढवतो. सो 1 + 0 इट मेक्स इट 10. सो 1 and 0 is 10. सो 10 टाइम्स सनची एनर्जी या लोकांना मिळत असते. So obviously October born people are aggressive, they are highly energetic. सूर्याची एवढी ताकद त्यांना मिळालेली असते. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट इट इज. पण जसं आपण आधी पण बघितलं आहे की कुठल्याही नंबरची जरा गरजेपेक्षा जास्त एनर्जी जेव्हा मिळते तेव्हा देर आर सर्टन थिंग्स दॅट टेक देम बॅक. ओके, सो एक्झॅक्टली या लोकांबरोबर काय होतं ते बघूया. यांना सूर्याची 10 पट एनर्जी मिळते, त्याच्यामुळे त्यांना ॲग्रेशन असतं, एनर्जी असते, कॉन्फिडन्स छान असतो. ह्या लोकांनी ठरवलं तर हे एका खूप वरच्या लेवलपर्यंत पोचू शकतात. मोस्ट ऑफ द फेमस पर्सनॅलिटीज आर बॉर्न इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. जसे महात्मा गांधीजी आहेत. एक्झाम्पल्समध्ये मी वेळ घालवणार नाही, पण दीज पीपल आर व्हेरी स्टबन. एकदा ठरवलं की काहीही करण्याची ताकद त्यांच्यात असते. बट मोस्ट ऑफ द टाईम व्हॉट हॅपन्स इज राजेशाहीपणा त्यांच्या अंगात खूप असल्यामुळे काय होतं ना, दे टेंड टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यातच सगळा वेळ त्यांचा जातो. दे आर बिहाइंड द लक्झरी, दे आर मनी माइंडेड, दे आर व्हेरी प्रॅक्टिकल. फार गुंतागुंत त्यांना आवडत नाही, फार इमोशनल लेवलवर गुंतणं त्यांना होत नाही. पैसा कसा कमवायचा आणि तो कसा टिकवायचा हेच त्यांच्या डोक्यात सतत असतं. बट समवेअर दे लॅक इन their फायनान्शियल प्लॅनिंग. their फायनान्शियल प्लॅनिंग इज नॉट दॅट ग्रेट. तर त्यांना एक एक्सटर्नल मोटिवेशन हे सतत लागत असतं. अटेन्शन सिकिंग खूप असतं त्यांच्याकडे. तुम्ही बघाल की हे लोक थोडेसे तापट असतात नेचरनी, खूप चिडचिडे असतात. पण डिस्पाईट बिईंग शॉर्ट टेम्पर्ड, अदर पीपल आर स्टील अट्रॅक्टेड टू देम. एक चार्म असतो त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, एक अट्रॅक्शन असतं त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये. सो बाकीचे लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात आणि दीज पीपल एन्जॉय द सेंटर ऑफ अट्रॅक्शन, बीइंग द सेंटर ऑफ अट्रॅक्शन, जस्ट लाईक द सन. सन कसा आहे त्याच्या भोवतीच सगळं फिरत असतं. सो ह्या लोकांच्याही अपेक्षा त्याच असतात की ह्यांच्या भोवती जगाने फिरावं. ह्या त्यांच्या अपेक्षा असतात की ह्यांचं काय हवं नको, म्हणजे एक चाइल्ड लाईक सांभाळ त्यांचा व्हावा आयुष्यभर, अशा त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांना जग त्यांच्या भोवतीचं खूप आनंदी हवं असतं, त्यांच्याशी रिलेटेड आणि त्यांच्याशी सेंटर्ड असावं असं त्यांची एक इच्छा असते. चार्मिंग पर्सनॅलिटीज असतात. अतिशय हाय लेवलचं सक्सेस हे लोक अचीव करू शकतात इफ दे आर फोकस्ड. बट मोस्ट ऑफ द टाईम काय होतं ना की ह्यांचा फोकस हलतो. दे आर मोर इन टू द मटेरियलिस्टिक थिंग्स रादर देन फोकसिंग ऑन देअर सक्सेस. त्याच्यामुळे होतं काय ना, ह्यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतो. ज्या वेळेस मग ह्यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतो तो इतका खाली जातो की फॉर एव्हरीथिंग दे सीक अ व्हॅलिडेशन. इतरांकडून त्यांना प्रत्येक गोष्टीचं व्हॅलिडेशन लागतं, एस्पेशली वेन इट कम्स टू देअर फायनान्शियल प्लॅनिंग. सेकंड थिंग, दे विल ऑलवेज सीक एन एक्सटर्नल मोटिवेशन. त्यांना खूप पुश करावं लागतं. काम हे कंप्लीट करणं, घेताना काम उत्साहाने हातात घेतील, पण ते कितपत कंप्लिशनकडे नेतील हा एक मोठा प्रश्नच आहे. सो दीज पीपल आर लाईक मोर इन टू मटेरियलिस्टिक थिंग्स, लक्झरी. यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट
जर ऑब्झर्व करायची झाली तर इट इज दे डोंट गेट मॅरिड ॲट अन अर्ली एज. थोडंसं उशिराच मॅरेजमध्ये हे लोक गुंततात. इट इज नॉट बिकॉज दे आर नॉट हॅविंग द चान्सेस, इट इज लाईक दे कीप ऑन वेटिंग फॉर द बेटर. सो ह्यांच्या लाईफमध्ये बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी या गोष्टीमुळेच निघून जातात की दे कीप ऑन वेटिंग फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज, बेटर थिंग्स. त्यामुळे होतं असं की बरेचदा लाईफ पार्टनर्सच्या बाबतीतही असंच होतं की अजून बेटर काहीतरी मिळेल. सो दे कीप ऑन वेटिंग, दे कीप ऑन टेकिंग पेशन्स ऑर दे कीप ऑन टेकिंग चान्स फॉर वेटिंग फॉर अ बेटर थिंग अँड दे मोस्ट ऑफ द टाइम्स लूज व्हॉट इज बेस्ट फॉर देम. मेल्स बघूयात ऑक्टोबर मंथमध्ये बॉर्न झालेले. मेल्स आर हॉनेस्ट, दे आर अट्रॅक्टिव्ह, रोमॅन्टिक खूप असतात, पण प्रेमाच्या बाबतीत तेवढे लकी नसतात. बरेचदा ऑक्टोबर मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांचे लव्ह मॅरेजेस होत नाहीत. आणि अजून एक गोष्ट ह्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे की दे डू नॉट लाईक टू टेक ऑर्डर्स फ्रॉम अदर्स. दे देमसेल्फ आर स्टबर्न, दे देमसेल्फ वॉन्ट टू बी बॉसी अराउंड. सो दुसऱ्यांनी त्यांना काही सांगितलं तर त्यांना खूप हर्ट होतं. दुसऱ्यांचे ऑर्डर्स घेणं त्यांना थोडंसं प्रॉब्लेमॅटिक जातं. एस्पेशली बॉईज आर टू मच अटॅच्ड टू देअर मदर्स. पेरेंट्सशी अटॅच्ड असतात, फॅमिलीशी अटॅच्ड असतात, पण मोर दॅन अ फॅमिली पार्टनर दे आर मोर अटॅच टू देअर पेरेंट्स. ऑर्डर्स घेणं ह्यांना आवडत नाही. लक्झरीज दे विल ऑलवेज प्रिफर. मेल्ससाठी एक गोष्ट आहे, इफ यू प्लीज फोकस ऑन युअर स्ट्रेंथ्स यू विल डेफिनेटली सक्सीड टू एनी लेवल इन युअर लाईफ. Let's see what are the October born females are like. October born females are very strong, they are very talented, they are very charismatic. You cannot resist taking a notice of their charm. One more thing, these people can be athletic. छान प्लेफुल नेचर असतं ऑक्टोबर बॉर्न फिमेल्सचं. एक स्पोर्ट्समनशिप स्पिरिट असते त्यांच्यात. डिप्लोमॅटिकही खूप छान असतात, त्यांना पण ऑर्डर्स घेणं आवडत नाही. इनजस्टिस त्यांना सहन होत नाही, ते स्वतःही इनजस्टिस करत नाहीत आणि दुसऱ्यांबरोबर होतानाही त्यांना बघवत नाही. सो ऑक्टोबर बॉर्न फिमेल्स आर मोर स्ट्रॉंगर अँड इंटेन्स देन ऑक्टोबर बॉर्न मेल्स अँड दे आर मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द म्युझिक. सो अशीही आहेत आपली प्रेमळ छान ऑक्टोबर बॉर्न पीपल. तुमच्या आजूबाजूला ऑक्टोबर बॉर्न पीपल आहेत का आणि हे ट्रेट्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का हे मला नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल.